आज मी तुम्हाला टिक्या नावाच्या पाळीव प्राण्याची गोष्ट सांगणार आहे. एक रामा नावाचा मुलगा होता. तो खेड्यात राहायचा. त्याचे वडील शेतकरी होते. रामाच्या घरी आई, बाबा, आजी, आजोबा, ताई आणि त्याच्या गोठ्यातला बैल टिक्या असं त्याचं कुटुंब. हा टिक्या आणि रामा ह्यांची अगदी खास दोस्ती होती. आई वडील रोज शेतात कामाला जायचे. घरातले सगळे पण त्यांना शेतात मदत करायचे. आणि हा जो टिक्या होता ना, ह्याची आणि रामाची खास दोस्ती. रोज सकाळी टिक्याला वैरण आणि पाणी दिल्याशिवाय रामा कधीही न्याहारी करत नसे बरं. सगळेजण घरचे टिक्याची काळजी घेत. टिक्या सुद्धा अंगाने असा मस्त धष्टपुष्ट होता. अशी टोकदार शिंग आणि पाठीवरती उंच वशिंड. वशिंड म्हणजे माहिती, असं बैलाच्या पाठीवरती उंच असतं, त्याला वशिंड म्हणतात. मोठे मोठे पाणीदार डोळे. असा तो टिक्या चालायला लागला ना की रामाला तर वाटायचं काय राजाच्या रुबाबात चालतो. हा टिक्या कामाला पण वाघ होता. शेतामध्ये रामाच्या बाबांना नांगरायला मदत करायचा. भरपूर शेतात काम करायचं. टिक्या कधी कधी आराम करायचा झाडाखाली बसून. मग रामा मात्र काय करायचा, त्याच्या शिंगांना लोमकाळायचा, त्याच्या पाठीवर चढायचा. टिक्या उभा जर असेल तर त्याच्या पाठीवर पण बसायचा. लोकांना मात्र बघून भीती वाटायची. लोकांना वाटायचं एवढा मोठा हा बैल आणि टिक्याला काही केला तर. पण नाही, टिक्या हा खूप प्रेमळ होता. त्यांनी कधी कुणाला त्रास दिला नाही. असा हा टिक्या. सगळं छान चाललं होतं. पण यंदा काय झालं, पाऊसच पडला नाही, पीक आलं नाही. फार वाईट परिस्थिती झाली. घरात खायला काही नाही. आता काय करावं. मग घरामध्ये टिक्याला विकावं का अशी चर्चा सुरू झाली. बाबांनी विचार केला, बाजारामध्ये जर चांगली किंमत मिळाली तर आपण टिक्याला विकून येऊ. हे मात्र ऐकल्यानंतर रामाला काही सुचेना. त्याला अगदी रडूच यायला लागलं. काय करावं समजेना, डोकं चालेना. रामाचं कशात लक्ष लागेना. रामा कारण खूप मजा करायचा टिक्याबरोबर. शेतातलं काम संपलं की दोघं जण तळ्याकाठी जायचे. आणि मग टिक्याच्या चालण्यामुळे आजूबाजूला असलेले बगळे थोडेसे बाजूला सरकायचे आणि टिक्याच्या पाठीवर येऊन बसायचे. काळा काळा टिक्या आणि त्याच्या पाठीवर बसलेला पांढरा शुभ्र बगळा. आणि ते बगळे असे त्याच्या पाठीवरचे गोचिडे किंवा किडे खायचे. हे बघायला रामाला खूप मज्जा यायची. आणि मग दोघं रमत गमत परत घरी यायचे. आता हा टिक्या गेल्यानंतर मला कसं करमणार असं सारखं रामाला वाटायला लागलं. आणि टिक्या तरी कसा दुसरीकडे राहील, त्यालाही नाही करमणार. काय करावं बरं. रात्री जेवायला बसला रामा, पण भाकरी काही जाईना. 1-2 तुकडे कसे बसे खाल्ले आणि उठला. गोठ्यात गेला. टिक्याच्या गळ्याला मिठी मारली. त्याच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. आणि त्याला आठवलं मागच्या महिन्यातला प्रसंग. काय झालं, संध्याकाळी शेतावरचं काम संपवून टिक्या आणि रामा निघाले तलावाकडे फिरायला. कारण तलावाच्या बाजूचं मऊ हिरवं गवत फार आवडायचं टिक्याला. मग तेवढ्या वेळात रामा पाण्याशी खेळायचा. आज पण तसेच गेले. टिक्या गवत खायला लागला. रामा तळ्याच्या बाजूला गेला. पण तळ्याच्या बाजूला खूप चिखल होता. ते रामाच्या लक्षातच आलं नाही. रामाचा पाय चिखलात गेला. उजवा पाय काढायला गेला तर डावा पाय आत गेला. डावा पाय काढायला गेला तर उजवा पाय आत गेला. हळूहळू त्याचे दोन्ही पाय चिखलात अडकले गुडघ्यापर्यंत. आता मात्र रामा घाबरला. त्याला वाटलं एकीकडे पाणी, इकडे चिखल आणि पाण्यात पडलो तर. जोरात ओरडायला लागला, वाचवा वाचवा. आजूबाजूला कोणीच नव्हतं. पण हा आवाज टिक्याने ऐकला, ओळखीचा आवाज. म्हणून टिक्याने मान वर करून बघितलं. त्याला दिसलं की अरे बापरे, रामा चिखलात अडकलाय. टिक्याने थोडासा विचार केला. त्यांनी असा विचार केला, आपली ही शेपटी ताठ करूया. या कडक शेपटीला धरून रामा घट्ट धरेल आणि आपण त्याला ओढून बाहेर काढू. म्हणून टिक्या
उलटा उलटा थोडा मागे जायला लागला. टिक्याची पाठ बघून रामाला वाटलं टिक्या पण आपल्याला सोडून चालला. मग तर रामाला रडूच कोसळलं, मोठ्या मोठ्याने रडायला लागला. टिक्याच्या लक्षात आलं काहीतरी गोंधळ आहे, म्हणून टिक्या वळला. टिक्याने त्याची मान रामाकडे वळवली आणि मग तो हळूहळू रामाच्या दिशेने जायला लागला. टिक्यानी मान खाली घातली शिंग पकडावीत म्हणून, पण रामाचा काही हात पोचेना. मग टिक्या आणखी आत गेला. त्यांनी चिखलात पाय घातले, थोडेसे पाय मुडपले आणि आणखी मान खाली केली. तेव्हा रामाने सुद्धा आपलं अंग चांगलं ताणलं आणि शिंगांना एकदाच पकडलं, घट्ट पकडलं. आणि टिक्याने मग त्याला ओढून बाहेर आणलं. टिक्या ताकदवानच होता. त्यांनी चिखलातून बरोबर रामाला बाहेर काढलं आणि मोठ्या संकटातून वाचवलं. हे रामाला सगळं सगळं आठवलं. त्यांनी विचार केला, हे बाबांना सांगूया, नका विकू, प्लीज नका विकू. तो बाबांच्या जवळ आला आणि म्हणाला, बाबा काहीतरी करा ना, नका ना विकू टिक्याला. बाबा म्हणाले, बाळा अरे पण अडचण आहे रे, काय करायचं, टिक्याला सुद्धा खायला घालायला चारा हवा, त्याच्यासाठी पण पैसे हवे. पण रामा म्हणाला, बाबा मी सांगू का तुम्हाला, मला ना यावर्षी दिवाळीला कपडे नको, मला दप्तर सुद्धा नको नवीन, आणि आपली जत्रा भरते की नाही, गावातली जत्रा, त्या जत्रेत सुद्धा मला खाऊ नको, मी पाळण्यात सुद्धा बसायचा हट्ट करणार नाही. आणखी तुम्ही सांगाल ते मी सगळं करीन, शहाण्यासारखा वागेन, पण नको ना टिक्याला विकायला. घरातले सगळे ऐकत होते. सगळ्यांना माहिती होतं त्या दोघांचं प्रेम. सगळ्या कुटुंबाने असा विचार केला, आलेल्या परिस्थितीला आपण काहीतरी तोडगा काढूया, सगळे मिळून प्रयत्न करूया. आणि मग बाबांनी सांगितलं की आपण टिक्याला नको विकायला. मग काय, रामा आणि टिक्या दोघंही खुश आणि दोघंही त्या कुटुंबात आनंदाने राहू लागले.